तर जे महाराष्ट्र भावानं आज मला पप्पा सोडायला आले होते आणि पप्पा पण आज कुठेतरी बाहेर जाणार होते, त्यामुळे मला गाडी देत नव्हते आणि मला गावापर्यंत सोडायला आले होते, कारण तिथून पुढे मी दुसऱ्या गाडीवर जाणार होतो. आणि आज तर काच थंडी वाजत नव्हती, कारण मी आज हुडी घातलो होतो आणि काका आमच्या सोबत आले होते, त्यामुळे ह्यांना आम्ही इटकीवर सोडलो आणि आम्ही चाललो होतो नळदुर्गला का जातो तुम्हाला तर माहितीच आहे, त्यामुळे तुम्हाला सांगायची का गरज नाही. आमच्या गाडीत पेट्रोल नव्हतं, त्यामुळे आम्ही पंपावर आलो आणि आम्ही 5-10 मिनिट तिथे थांबलो होतो, कारण तिथे उन्हात थांबायला लय भारी वाटत होतं. तिथं बसून वगैरे झाल्यावर आम्ही सेंटरवर आलो आणि आज का मध्ये तेवढी गर्दी नव्हती, त्यामुळे पहिले इथं हजेरी दिलो आणि सर का आमच्याकडे आज बघत नव्हते, कारण सर आमच्यावर नाराज झाले होते. नंतर पॅसेज वगैरे मारून झाल्यावर मी बाहेर आलो, कारण माझा मित्र टाटा शिरा घेणार आहे, कारण टाटा शिरा नवीन गाडी लॉन्च केले, त्यामुळे माझा मित्र टाटा शिरा घेणार आहे, कारण टाटा शिराचे फ्युचरच वेगळे आहे, त्यामुळे माझा मित्र टाटा शिरा आता घेणारच आहे. चार्जर वगैरे घेऊन आम्ही नंतर सेंटर मध्ये आलो आणि आल्याबरोबर 34 मार्क पडले. पण आता आम्ही अजून स्टँड कडे जाणार होतो, कारण तिथून आम्हाला पेपर घ्यायचे होते, त्यामुळे हरी आणि मी स्टँड कडे चाललो होतो. तिथून आम्ही पेपर वगैरे घेतलो. हे पेपर हरीचे होते, पण मला का माहित नव्हतं पेपर कशाला लागणार आहे आणि हरी का मला सांगत नव्हतं, त्यामुळे मी पण काय जास्त विचारलं नाही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. तर भेटे मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये.